आज मी बनवली होती पनीरची भुर्जी। तर चला बघूया कशी बनवायची। खूप सोपी आणि सिंपल आहे आणि खूप टेस्टी लागते। तर चला बघूया। तर मी इथे पनीर घेतलेला होता, त्याला खिसून ठेवलेला आहे, चांगला वॉश करून तुम्ही बघू शकता। आता मी इथे कांदा कापलेला आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे। त्यात आपली कढई गरम झालेली आहे, तेल पण गरम झालं, मी थोडंसं हिंग टाकलेला आणि आपला कांदा आणि कढीपत्ता टाकायचा आहे आणि आता ह्याला मस्त मिक्स करून घ्यायचं। साईडला मी 2 टोमॅटो घेतलेले, बारीक चॉप करून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता। आता आपला कांदा गोल्डन ब्राउन झाला मस्त की आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत। आता मस्त झालेला आहे, टोमॅटो टाकणार आहोत। टोमॅटो टाकायचा आहे आणि परत आता आपण ह्याला मस्त मिक्स करून घेणार आहोत। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत। मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे आणि आता ह्याला मस्त मिक्स करून घेणार आहोत। मिक्स करून झाल्यावर आता आपण थोडेसे मसाले टाकणार आहोत। त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद, इथे मी आगरी मसाला यूज करते, तर 3 चम्मच आगरी मसाला घेतलेला आहे आणि थोडासा अर्धा चम्मच मी गरम मसाला घेतलेला आहे। आता हे सगळे मसाले आपण मिक्स करणार आहोत आपल्या कांदा आणि टोमॅटोमध्ये। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालं की आता आपण जे पनीर आहे आपलं ते टाकायचं आहे। बारीक गॅसच ठेवायचा आहे आणि आता आपण याला मस्त मिक्स करून घेणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकता, आणि बारीक गॅस ठेवायचा आहे 5 मिनिटं। त्यानंतर आपली मस्त भुर्जी रेडी आहे। वरतून कोथिंबीर टाकलेली आहे, खूप टेस्टी लागते। तुम्ही ही चपातीसोबत पण खाऊ शकता। ही जर रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल तर नक्की ट्राय करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला असं सपोर्ट करत राहा आणि आपण भेटूया पुढच्या रेसिपीसोबत। बाय बाय।